तर शेतकरी मित्रांनो, आज जो वार आहे शनिवार, तारीख आहे 11 जुलै. तर 11 जुलैला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये वातावरणात कसा बदल होणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात आधी सुरुवात करूया कणकवली, सावंतवाडी या परिसरामधून. आपण जर सकाळी बघितलं तर या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्यानंतर आपण जर दिवसभर बघितलं तर पूर्णपणे या परिसरात आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर संध्याकाळी 6च्या दरम्यान जर बघितलं तर सावंतवाडी, त्याचबरोबर कणकवली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, राजपूर, त्याचबरोबर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर रत्नागिरी परिसर जर बघितला तर रत्नागिरी परिसरामध्ये संध्याकाळी 6च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो शनिवारी 11 जुलैला. त्याचबरोबर आपण जर संगमेश्वर, त्याचबरोबर जयगड हा परिसर जर बघितला, चिपळूण, दाभोल, दापोली, खेड, मंडणगड, हरिहरेश्वर, महाड, माणगाव, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेण, अलिबाग हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर इथे बघितलं तर काही प्रमाणात या भागात ढगाळ वातावरण आहे. अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, लोणावळा, कर्जत या परिसरात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. पण कुठलाही पाऊस दिवसभर या परिसरात होणार नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर कर्जत परिसर जर बघितला, कर्जत, लोणावळा, तर या परिसरात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो दुपारी 3च्या आसपास. त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई हा जर परिसर बघितला तर या भागात देखील दुपारी शनिवारी 11 जुलैला 3च्या सुमारास या भागात थोड्याफार प्रमाणात हा रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर बोईसर, डहाणू हा परिसर जर बघितला तर या भागात देखील ढगाळ वातावरण काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, घोटी, त्याचबरोबर पेठ, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, निफाड, अकोले, संगमनेर, त्याचबरोबर लोणी, श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, चांदवड, त्याचबरोबर सटाणा, नामपूर, मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर पाचोरा, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे या परिसरात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. फक्त वादळी वातावरण या परिसरात असणार आहे. पूर्णपणे आपल्याला या परिसरामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बोदवड, मलकापूर, त्याचबरोबर बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, मालेगाव, परतूर, अकोला, पाती, अकोट, अंजनगाव, अचलपूर, त्याचबरोबर अमरावती, त्याचबरोबर नेर, तेलगाव हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, आर्वी, तर या परिसरात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर सावनेर, नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, त्याचबरोबर साकोली, गोंदिया, आमगाव, त्याचबरोबर देवरी, साकोली, भंडारा, उंब्रेड, चिमूर, वरारा, हिंगणघाट हा जर परिसर जर बघितला तर या भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. पण कुठलाही पाऊस दिवसभर या परिसरात असणार नाही आहे, याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पांढरकवडा परिसर जर बघितला, पांढरकवडा, त्याचबरोबर इथे आपण बघू शकता शिवानी, त्याचबरोबर हिमायतनगर, उमरखेड, भोकर, पेठ, उंबरी, त्याचबरोबर नांदेड, पूर्णा, अहमदपूर, उदगीर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक परिसरांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये, गावांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. काही भागात काहीही पाऊस झालेला नाही. त्या भागांची नावं आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर निलंगा, उमरगा, नलदुर्गा, तुळजापूर, धाराशिव, म्हणजे आपण जर आता हा परिसर बघितला तर कोरडं वातावरण आहे. तेच जर आपण तुळजापूर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात 3-4च्या सुमारास तुळजापूर, वैराग, सोलापूर, मोहोळ हा जर आपण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर पंढरपूर, कुरोडवाडी, अकलूज, इंदापूर, सांगोले, त्याचबरोबर जत,
अंजनी, तासगाव, विटा, मायनी, त्याचबरोबर कोपरगाव, कराड, ईश्वरपूर हा जर परिसर जर आपण बघितला, कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पूर्णपणे हा व्हिडिओ शनिवारी 11 जुलैबद्दल बनवलेला आहे. म्हणजे दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात, तालुक्यात वातावरण कसं असणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.